इयत्ता 10वी, तुकडी ह, विषय भूमिती, प्रकरण 3, वर्तुळ. एक पुरेसे वर्तुळ काढा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या वर्तुळाची रेख AC ही एक जीवा काढा. वर्तुळावर B हा कोणताही बिंदू घ्या. कोन ABC हा आंतरलिखित कोन काढा. कोन ABCचे माप मोजा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या वर्तुळाची रेषा CD ही स्पर्शिका काढा. कोन ACD चे माप मोजा. कोन ACDचे माप कोन ABCच्या मापाएवढे आहे. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AC. यावरून कोन ACD चे माप सुद्धा ACच्या मापाच्या निम्मे आहे असं आपणाला म्हणता येतं. वर्तुळाच्या स्पर्शिकेचा हाही एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचे माप त्यांनी अंतखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पक्ष कोन ABC चा शिरोबिंदू केंद्र M असलेल्या वर्तुळावर आहे. त्याची भुजा BC वर्तुळाला स्पर्श करते आणि भुजा BA वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. कंस ADB हा कोन ABC नी अंतखंडित केलेला आहे. साध्य कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. या प्रमेयाची सिद्धता 3 शक्यता विचारात घेऊन द्यावी लागेल. आकृतीमध्ये केंद्र M हे कोन ABCच्या एका भुजेवर असल्यास कोन ABC बरोबर कोन MBC बरोबर 90. स्पर्शिका छेदिका प्रमेय. समीकरण नंबर 1. कंस ADB हे अर्धवर्तुळ आहे. माप कंस ADB बरोबर 180 अंश. कंसाच्या मापाची व्याख्या समीकरण नंबर 2. 1 व 2 वरून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. आकृतीत दाखवल्याप्रमाणे केंद्र M हे कोन ABCच्या बाह्य भागात असल्यास त्रिज्या MA आणि त्रिज्या MB काढू. कोन MBA बरोबर कोन MAB समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. कोन MBC बरोबर 90. स्पर्शिका छेदिकेचे प्रमेय. माप म्हणजे कोन MBA बरोबर MAB बरोबर X. कोन Y बरोबर ABC बरोबर Y मानू. कोन AMB बरोबर 180 वजा X अधिक X कंस पूर्ण बरोबर 180 वजा 2X. कोन MBC बरोबर कोन MBA अधिक कोन ABC बरोबर X अधिक Y. X अधिक Y बरोबर 90. 2X अधिक 2Y बरोबर 180. म्हणून त्रिकोण AMB मध्ये 2X अधिक
कोन AMB बरोबर 180 आणि म्हणून 2x अधिक 2y बरोबर 2x अधिक कोन AMB 2y बरोबर कोन AMB y बरोबर कोन ABC बरोबर 1/2 कोन AMB बरोबर 1/2 माप कंस ADB. तिसऱ्या शक्यतेबाबत खालील दिलेली पद्धत आकृतीच्या आधारे पूर्ण करा. किरण BE हा किरण BCचा विरुद्ध किरण काढला आहे. कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AFB. समीकरण नंबर 2 म्हणून 180 वजा कोन ABC बरोबर कोन ABE रेषीय जोडीतील कोन 180 वजा कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AFB 1/2 360 वजा माप कंस ADB. म्हणून 180 वजा कोन ABC 180 वजा 1/2 माप कंस ADB. म्हणून वजा कोन ABC बरोबर वजा 1/2 माप कंस ADB. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेयाची विधान पर्यायी विधान. आकृतीत AB वृत्तछेदिका BC स्पर्शिका आहे. कंस ADB हा कोन ABCने अंतखंडित केलेला कंस आहे. जेव्हा AB वर्तुळाचे 2 कंसात विभाजन करते दोन्ही कंस परस्परांचे विरुद्ध कंस असतात. कंस ADB च्या विरुद्ध कंसावर T बिंदू घेतला. यावरून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB बरोबर माप ही कोन ATB. वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा यातील कोन त्या कोनाने अंतखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात असतात. अंतर्लिखित केलेल्या कोना एवढा असतो. स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी एक रेषा काढली असता त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचे माप त्या कोनाने अंतखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर ती रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणून कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PSQ असेल. कोन PQT बरोबर 1/2 माप कंस PUQ असेल. तर रेषा TR ही वर्तुळाची स्पर्शिका असते. या व्यत्यासाचा प्रमेयाचा उपयोग वर्तुळाला स्पर्शिका काढण्याची एका रचनेसाठी होतो. या प्रमेयाची अप्रत्यक्ष सिद्धता देता येते. जीवाच्या अंतछेदनाचे प्रमेय. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतभागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या झालेल्या 2 भागाच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागाच्या लांबीच्या गुणाकारा एवढा असतो. एका वर्तुळाच्या 2 जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतभागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या
झालेल्या दोन भागाच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जिभेच्या दोन भागाच्या लांबीच्या गुणाकाराएवढा असतो. पक्ष केंद्र P असलेल्या वर्तुळाची जिव्हा AB आणि जिव्हा CD वर्तुळाच्या अंतभागात E बिंदूमध्ये छेदते. साध्य AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. रचना रेख AC आणि रेख DB काढले. सिद्धता त्रिकोण CAE आणि त्रिकोण BDE मध्ये कोन AFC एकरूप कोन DFB विरुद्ध कोन CAE एकरूप कोन BDE. एकाच वर्तुळ कंसात आंतररेखित कोन त्रिकोण CAE समरूप त्रिकोण BDE कोको समरूपता कसोटी म्हणून AE/D CE/B AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. बाह्य छेदनाचे प्रमेय एकाच वर्तुळाच्या AB CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू A मध्ये छेदत असतील तर AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. या प्रमेयाची रचना रेख AD आणि रेख BC काढले तर सिद्धता त्रिकोण ADE आणि त्रिकोण CBE मध्ये कोन AED एकरूप कोन CEB कोन DAE एकरूप कोन BCE एकाच कंसातील आंतरलिखित कोन त्रिकोण ADE समरूप त्रिकोण CBE समरूपतेची कोको कसोटी म्हणून AE/C ED/EB समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. याप्रमाणे आपणाला सांगता येतं. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वर्तुळाला बाह्य भागातील E या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला AB मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करत असेल तर EA गुणिले AB बरोबर ETचा वर्ग. रचना रेख TA आणि रेख TB काढली. सिद्धता त्रिकोण EAT आणि त्रिकोण ETB मध्ये
कोन ए ई टी एकरूप कोन टी ई बी सामायिक कोन कोन ई टी ए एकरूप कोन ई बी टी स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्रिकोण ई ए टी समरूप त्रिकोण ई टी बी कोको समरूपता कसोटी ई टी छेद ई बी ई ए छेद ई टी ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग. या आकृतीमध्ये ई गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी या गुणधर्माला जीवा अंतच्छेदनाचे प्रमेय म्हणतात. आकृती 2 ए ई गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी या गुणधर्माला जीवा बाह्यछेदनाचा प्रमेय म्हणतात. आकृती ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग या गुणधर्माला स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय म्हणतात. आकृतीमध्ये रेख पी एस हा वर्तुळ स्पर्शिका खंड आहे. रेषा पी आर ही वृत्तछेदिका आहे. जर पी क्यू बरोबर 3.6 क्यू आर बरोबर 6.4 तर पी एस काढा. पी एसचा वर्ग बरोबर पी क्यू गुणिले पी आर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. पी क्यू गुणिले कंसात पी क्यू अधिक क्यू आर म्हणून 3.6 गुणिले 3.6 अधिक 6.4 3.6 गुणिले 10 36 पी एस बरोबर 6. आकृतीमध्ये जीवा एम एन आणि जीवा आर एस परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात. पी आर बरोबर 6 पी एस बरोबर 4 एम एन बरोबर 11 तर पी एन काढा. जीवाच्या अंतच्छेदनाच्या प्रमेयानुसार पी एन छेद पी एम बरोबर पी आर गुणिले पी एस. पी एन बरोबर x मानू. पी एम बरोबर 11 वजा x या किमती समीकरण 1 मध्ये मांडू. x कंसात 11 वजा x बरोबर 6 गुणिले 4 11x वजा x वर्ग वजा 24 बरोबर 0. x वर्ग वजा 11x अधिक 24 बरोबर 0. x वजा 3 x वजा 8 बरोबर 0. x वजा 3 बरोबर 0 किंवा x वजा 8 बरोबर 0. x बरोबर 3 किंवा x बरोबर 8. पी एन बरोबर 3 किंवा पी एन बरोबर 8 याप्रमाणे आपणाला सांगता येतं. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे. जर पी क्यू 12 पी आर 8 तर पी एस किती आर एस किती. रेषा पी क्यू ही वर्तुळाची क्यू बिंदूत स्पर्श करणारी स्पर्शिका आहे. रेख पी एस ही छेदिका आहे.
PR गुणुले PS बरोबर PQचा वर्ग. 8 गुणुले PS बरोबर 12चा वर्ग. 8 गुणुले PS बरोबर 144. PS बरोबर 144/8. PS बरोबर 18. PS बरोबर PR अधिक RS. 18 बरोबर 8 अधिक RS. RS बरोबर 18 वजा 8. RS बरोबर 10 एकक आपणाला म्हणता येतं. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये जेव्हा MN आणि जेव्हा RS एकमेकींना RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. जर RD बरोबर 15, DS बरोबर 4, MD बरोबर 8 तर DN किती? जर RS बरोबर 18, MD बरोबर 9, DN बरोबर 8, DS बरोबर किती? जेव्हा MN व जेव्हा RS एकमेकींना वर्तुळाच्या अंतभागात बिंदू D मध्ये छेदतात. MD गुणुले DN, RD गुणुले DS. 8 गुणुले DN बरोबर 15 गुणुले 4. DN बरोबर 15 गुणुले 4 भागिले 8. DN बरोबर 7.5 एकक. समजा RD बरोबर X, RS बरोबर RD अधिक DS. 18 बरोबर X अधिक DS. DS बरोबर 18 वजा X बरोबर MD गुणुले DN बरोबर RD गुणुले DS. 9 गुणुले 8 बरोबर X कंसात 18 वजा X 72. 18X वजा X वर्ग. X वर्ग वजा 18 अधिक 72 बरोबर 0. X वर्ग वजा 12X वजा 6X अधिक 72 बरोबर 0. आणि म्हणून X कंसात X वजा 12 वजा 6 कंसात X वजा 12 बरोबर 0. X वजा 12 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात X वजा 6 बरोबर 0. X वजा 12 बरोबर 0 किंवा X वजा 6 बरोबर 0. X बरोबर 12 किंवा X बरोबर 6. म्हणून DS बरोबर 18 वजा 12. DS बरोबर 18 वजा 6. DS बरोबर 6 एकक किंवा DS बरोबर 12 एकक याप्रमाणे आपणाला सांगता येतं. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये बिंदू B हा स्पर्शबिंदू आणि बिंदू O हा वर्तुळाचे केंद्र बिंदू आहे. रेख OE लंब AD, AB बरोबर 12, AC बरोबर 8 तर AD काढा.